सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू युअर भायका चॅनल. सो सगळ्यांचं स्वागत. सो आजचा आपला व्हिडिओ आहे फोटोशॉपमध्ये बड्डे बॅकग्राऊंड कसा ॲड करायचं स्टुडिओमधल्या फोटोजला. सो चला स्टार्ट करूया. मला खूप जणांनी सांगितलं मी इकडे नको, आज मी याला इकडे ठेवतो. ओके, मिनिमाइज. हे आपला आजचा फोटो आहे आणि ऑल बॅकग्राऊंड यातले कुठले बसतात बघू. हा फोटो आहे, चेक करू शकता. फेस मारून ठेवला आहे मी. फोटोशॉप हा आहे आपला फोटोशॉप 2024 वर्जन. मिनिमाइज फोटो सिलेक्ट केला आहे, याला आणून ठेवला. डन. चेक करू शकता तुम्ही, आपला फोटो आहे. जरासं फिल्टरमध्ये जाऊन मी खूप काळा वाटतोय, गोरा करतो मला. कर्वमध्ये जाऊन ओके, तर मला ओके वाटते. सिलेक्शन टूल, सिलेक्ट सब्जेक्ट. जर कुणाला यावरती व्यवस्थित व्हिडिओ पाहिजे असेल, व्हिडिओ सोडला आहे. हा व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रीसेट आणि हे दोन्ही मिळतील. खाली लिंक इन डिस्क्रिप्शन जाऊन चेक करू शकता तुम्ही, काय विषय नाही. सिलेक्शन प्रॉपर करून घ्या. सिलेक्शन कसं करायचं नाही दाखवतो. कंट्रोल+J. ओके, हा फोटो आहे. मी शॅडो पहिला मारून घेतो. शॅडो मारली, खूप निघली, जरा कमी केली. इरेजर टूल, मर्ज विजिबल. सो हा फोटो आहे. इकडे जायचं, क्यूब सिलेक्शन टूल घ्यायचा, सिलेक्ट सब्जेक्ट करायचा. इथे जर तुम्हाला एकदम ॲक्युरेट पाहिजे असेल तर क्यूब सिलेक्शन टूल म्हणून असं आहे, त्याभोवती चौकून करा. बघू शकता, जरा लोड घेते पण क्वालिटी होते, तुम्हाला समजेलच. चेक करू शकताय. ऑल डन आहे. फक्त पुन्हा क्यूब सिलेक्शन टूल घ्या. तिथे राहिलं आहे, सिलेक्शन प्रॉपर करून घ्या. चेक. हे पण डन. ओके, बघू शकताय बऱ्यापैकी सगळं प्रॉपर सिलेक्शन झालं आहे. कंट्रोल+J दाबा, लेअर कॉपी झाली. बघू शकता बॅकग्राऊंड सिलेक्ट झाला आहे. आय थिंक इथे थोडं काय तर राहिले, या साईडला राहिले. नाही, बास होते, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही एवढा. नाही तर चेक करूया. गॉगल राहिला आहे असं मला वाटते, पण ओके आपण नंतर बघू. सो आता आपले बॅकग्राऊंड ओपन करूया. माझ्याकडे आज एवढे बॅकग्राऊंड आहेत. मला हे बॅकग्राऊंड लावायची खूप इच्छा आहे, मी हेच लावणार. ठरल्याप्रमाणे बॅकग्राऊंडमध्ये घ्यायचं, कंट्रोल+T दाबायचं. तुम्ही इथं चेक करू शकताय या साईडला. इथे कंट्रोल+T दाबला आणि त्याला ॲक्युरेट लावून घ्यायचं पाहिजे तसं. मीला लावतोय. तर खूप पण मोठं लावायचं नाही, खूप पण छोटं लावायचं नाही. मिडियम साईज आपल्याला जसं पाहिजे. मला इथं पण ओके वाटते, मी ते लावून घेईन. चेक. मला इथं ओके वाटायला लागले. सो डन. आता बॅकग्राऊंड तर लावलं, इथं बघू शकता कसलं घाण दिसायला लागले. इथं पण बघू शकताय कसं वेगळं वाटायला लागले. सो यासाठी आपण काय करायचं, याची ऑपॅसिटी थोडी कमी करायची. चेक. बरं आहे की भारी वाटायला लागले आता जास्त. ते सुद्धा इथं दिसतंय की बॅकग्राऊंड लावलं, इकडे आहे, इथे खाली ओळखायला लागले. यासाठी आपण काय करणार, इरेजर टूल. इरेजरमध्ये जायचं, इरेजर टूल इथे 30 करून ठेवायचं. ऑपॅसिटी 30 केली, झूम करायचं. इथे पहिला मारून घ्यायचं, ओके करायचं. हळूहळू जोवर ते मिक्स होत नाही तोवर मारून घ्यायचं. बघू शकता तुम्ही हळूहळू कमी व्हायले. तर तुम्हाला फास्ट पाहिजे असेल जरा जास्त, ऑपॅसिटी वाढवून करू शकता. मी जरा चेक. इथं पण झाले, पुन्हा मी 30 करतोय. पुन्हा इकडे जरासं मारून घेतो. बघू शकता तुम्ही आता. कंट्रोल+Z. बघू शकता बॅकग्राऊंड लागले, इथं पण बऱ्यापैकी लागले, सगळं ओके आहे. इथं पण आपला फोटो ओके झाला आहे. चेक. कुठे काय राहिलं नाही. ऑल डन. बिफोर आफ्टर. सो आता जरा ऑपॅसिटी वाढवून चेक करायची. मला इथं ओके वाटलं आहे. सो याला मर्ज करायचं. आता सगळा विषय हा इफेक्टमध्ये आहे. इथे जायचं, आपला एक प्रिसेट आहे इथे, हा वाला. हा मारू शकताय. हा माझ्याकडे खूप प्रिसेट आहेत, मी हळूहळू सगळे द्यायचं लागलो सगळ्यांना. मला हा वाला भारी वाटतो, सो मी हा वाला मारणार. चेक. आता फेस खूप गोरा झाला आहे, आपण चेक करायचं. फेसचा कलर कमी, ऑरेंज कलरमध्ये आपण फेसचा कलर कमी करतोय, बघू शकताय. आता बॅकग्राऊंडचा कलर पण वेगळा झाला आहे, तिथे पण ॲडजस्टमेंट करा. थोडंसं इथे स्लो होते आपलं मशीन. ओके,
डन. सो ब्लॅक जरा वाढवतो. ओके, कलर्समध्ये आलो. मागचा कलर मला ब्ल्यू पाहिला, मी पुन्हा ब्ल्यू सिलेक्ट करतो आहे. ब्ल्यू इथे आहे. ओके, मला असं ओके वाटलं. पुन्हा सिलेक्शन टूलमध्ये येतो आहे, डिलीट करतो आहे. इथे पण एक आहे, याला पण डिलीट करतो आहे. लाईट खूप झाली, कंट्रोल+J दाबला, मला ते ओके वाटले. पुन्हा मला असं ब्लॅक खूप वाटले मागे, त्याच्यात मी बेसिकमध्ये जाईन. ब्लॅक जरा कमी, ओके वाढवून इथे. सो बघू शकता इथे पण मला फोटो ओके आहे. शर्टाचा कलर लई वाटायला लागला आहे. पुन्हा त्याचा कलर आपण कमी करू शकतो. ठीक, नको आधीसारखं भारी वाटतं. सो फोटो इथं आपला डन झाला आहे. त्या ग्रेडिंगमध्ये थोडंफार ग्रेड इकडे तिकडे ॲडजस्ट करू शकताय. 5 ते 7 ठेवा. मला इथं ओके वाटतोय. ओके डन. सो इथं पण आपला फोटो बघू शकता इफेक्ट पण बसला आहे. त्यानंतर अजून फोटो असा म्हणजे ॲट्रॅक्टिव्ह वाटत नाही, त्यामुळे मी त्यासाठी पुन्हा हा PNG आहे स्मोकचा, ह्याला ॲड करतो आहे. याला पुन्हा ॲडजस्ट करून घ्यायचा. डबल क्लिक, इथे यायचं. इथं खूप ब्लेंडिंग ऑप्शन आहेत. इथे आपण स्क्रीनला करतो आहे. ऑपॅसिटी पुन्हा कमी करतो आहे. पुन्हा इरेजर घेतो आहे. जिथं फेसच्या मध्ये आले तिथं आपण बरोबर फेस पण मारून घेतो आहे. शेक काय लय वाटते, बघू शकता तुम्ही. आणि ऑपॅसिटी पुन्हा कमी करतो आहे जेणेकरून जरा रिअलिस्टिक वाटू दे. सो इथंपर्यंत आपलं डन झालं आहे. मर्ज विजिबल हॅपी बर्थडेचा फोटो बऱ्यापैकी झाला आहे. आता याला जरासं सिलेक्शन कलरमध्ये ब्लॅक सिलेक्ट करायचं आणि पाहिजे तसा टोन घेऊन यायचा. मला असा भारी वाटतोय. मर्ज विजिबल डन. बघू शकता तुम्ही फोटो बिफोर आफ्टर दाखवतो. हा आहे बिफोर, हा आहे आफ्टर. त्यामध्ये जायचं, लोगो लावायचा, मर्ज विजिबल सेव्ह. सो व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. हे सगळे PNG मी खाली देईन. आता हा PNG मी का घेतला याचं पण दाखवतो. सो हा फोटो आहे, लोगो मी फक्त कॅन्सल करतो आहे. हा PNG इथे घेतो आहे, ह्याच्यावरती लावतो आहे. आता या PNGचं कसं आहे माहिती आहे का, ब्लेंडिंग मोड जर तुम्ही चेंज केला याला मध्ये बरोबर तर बघू शकता इथे मल्टिप्लाय केला असं बसेल त्याप्रमाणे. मी असं पण नाही केला 100% बसेलच, पण दाखवायला लागलो आहे. सो आता मी याला असा केला आहे, थोडी ऑपॉर्च्युनिटी कमी केली, फरक बघू शकता. फक्तना भारी वाटायला लागला आहे आणि थोडी ऑपॉर्च्युनिटी कमी केली, होऊ शकता काय तर नवीन वाटते. सो प्रत्येकाचं आपापलं काम आहे, तुम्ही त्याप्रमाणे PNG यूज करू शकताय. ओके, सो गाईज तुम्हाला व्हिडिओ समजलाच असेल. तुम्हाला मी आता पहिला माझं काम करून दाखवतो. सो गाईज तुम्हाला व्हिडिओ हा चांगला समजला असेल तर कुणाला आणि काय शंका असतील काही असतील मला इंस्टाला मेसेज करू शकताय. आणि पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे हे पण सांगू शकताय. याचा प्रीसेट PNG सगळे खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळतील, तुम्ही तिकडून डाउनलोड करू शकताय. फक्त व्हिडिओ पूर्ण बघत जावा, लाईक करत जावा, शेअर करत जावा, जेणेकरून मला पुढची व्हिडिओ करायला हेल्प होईल. सो भेटू पुढच्या व्हिडिओला. बाय बाय.